अनिका, ए बाबडा अशी खाली का बसलीस तू? चल उठ. मॉम गो फ्रॉम हियर. शांत बस. उठ चल उठ. उठतेस की नाही? आय टोल्ड यू गो फ्रॉम हियर. अगं एवढं काय झालं चिडायला? काय सांगू? यू डोंट नो आज काय झालं. ती नयनतारा आंटी पाहिजे स्टेटर. माहितीये तिने काय केलं आज? काय? मी तिच्या घरी रिस्पेक्ट म्हणून चिरा घेऊन गेलेली, प्रसाद म्हणून. मी सुधारली हे दाखवायचं पण होतं मला, पण नाही. तिने माझा डिसरिस्पेक्ट केला. मला घराच्या बाहेर काढलं आणि तिथे जेवण दिलं. बोलली इथे बसून जेव. आणि हे सगळं बघताना ती गावच्या तिथे प्रेझेंट होती आणि मला म्हणते की काही शिकायचं असेल तर कमळीकडनं शिक. मी काय शिकू त्या गावच्याकडनं? हा, काय शिकू? असं वागली नयनतारा तुझ्याशी? ती नयनतारा स्वतःला समजते काय? माझ्या मुलीशी अशी वागेल? मी शांत बसते ना, म्हणून मी शांत बसते. कोणाला काही बोलत नाही ना, त्याचा सगळे फायदा उचलतात. आणि अशा वेळेला ती कमळी कशी काय प्रेझेंट असते? माझ्यावर हसायला प्रेझेंटच असते ती कायम. आणि आजीला काय जाते? ही अन्नपूर्णा आजी मला बोलते काहीतरी चांगलं शिक. तिने पाहिलंय का मी किती चांगलं वागतेय? ते नाही दिसत तिला. माझ्याच बरोबर दिसतात. हे नाही दिसत मी असा भिकारडा ड्रेस घातला. चांगलं वागायला मी काय काय नाही केलं. ऍक्च्युली सगळ्यांची चांगली बोलली, पण नाही. काय फायदा झाला? माझा इन्सल्टच झाला ना. आणि ती गावच्या ती काही पण करो, कशी पण राहो, काही पण ड्रेस घालो, तिचं कायम कौतुकच होणार नाही. आणि मी काही चांगुलपणा केला की ती नौटंकी, तो ड्रामा. वाय? माझ्यावर कोणी बिलीव का नाही करत? ए बघ, तो नको इतकं मनाला लावून घेऊस. आणि तिचं म्हणणं आहे ना, ते तर तू अजिबातच मनावर घेऊ नयेस. ए तुझी अन्नपूर्णा आजी, ती तर तुझ्यावर पहिल्यापासूनच खार खाते. तुला असं वाटतंय का की तुझ्या या अशा चांगल्या वागण्याने तिच्या मनामध्ये तुझ्याविषयी काहीतरी प्रेम तयार होईल, आपुलकी वाटेल, ती खूप चांगलं वागायला लागेल? असं वाटतंय? असं काही एक होणार नाहीये. आणि अशी गोष्ट मनात सुद्धा आणू नकोस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या हातात तुझ्या नावावर व्हायला हवीये. आणि एकदा का ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली, मग बघ कोण कोणाचा कसा इन्सल्ट करत ते. अरे काय ग, कोण आहे नयनतारा? कोण आहे कोणती? आपण तर कुठल्या नयनताराला ओळखतच नाहीये. तिच्या शब्दांना एवढी किंमत कशाला द्यायला पाहिजे? का ऐकायला पाहिजे तिचं? तुला जर त्या इनामदारांच्या घरात जायचं असेल तर तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण? त्यामुळे तुझं सगळं लक्ष ऋषीवर कॉन्सन्ट्रेट कर. ऋषीला कसं आपलंसं करता येईल ह्याचा विचार कर. आणि एकदा का ऋषी तुझ्या प्रेमात अडकला किंवा नयनतारा त्या घरामध्ये जे काही बोलेल त्याला काही एक किंमत उरणार नाहीये. आता मला सांगते, परवा काहीतरी आहे ना त्यांच्याकडे, कोणाचा तरी वाढदिवस आहे ना? प्राजक्ता. करेक्ट, त्यांच्याकडे वाढदिवस आहे ना. तू जायचंस आणि तू सगळ्यांना इम्प्रेस करायचं त्यांच्या घरातल्या, खास करून ऋषीला. पण ती कमळी सुद्धा तिथेच असेल ना? नो मॉम, ती गावशाप नसेल त्या प्राजक्ताच्या बर्थडे पार्टीला. प्राजक्ता नयनतारा आंटीची डॉटर आहे. आणि नयनतारा आंटी युजली सुद्धा क्लास स्टँडर्ड हे सगळं बघते. तर प्राजक्ताच्या बर्थडे पार्टीला तर बघेलच बघेल. त्या बर्थडे पार्टीला गावछाप नाही तर अनिका शाईन करेल, नॉट कमळी. ओ ये होईना बात. हा, आता कसं तू खरंच माझी नाच शोभतेस. गुड मॉर्निंग. अरे ही बातमी पाहिलीस का? आपल्या कॉलेजची बातमी आली पेपरला. हे बघ,
अरे कमळीनी कॉलेजमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन शेतकऱ्यांसाठी मदत निधी गोळा केला. वाह, छान बातमी आहे की. पोरीनी कॉलेजचं नाव मोठं केलं. नमस्कार. अरे ये 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 साहेबा, बस बस बस. नमस्कार अन्नपूर्णा मॅडम. नमस्कार राजन सर. अरे आहेस कुठे तू इतके दिवस? हा, कुठे गायब होतास? नाही काय सणवार असलं ना की मला गावी जावं लागतं. गावी जाऊन आता परत आलो. आज कसं काय येणं केलं? नाही तुम्हाला तर माहितीच आहे की आपली प्राजक्ता बेबी, तिचा वाढदिवस आहे. खास इन्व्हिटेशन घेऊन इथं आलेलो आहे मी. अरे मग उभा काय आहेस? बस ना खाली, चहा घे. नाही सर, खरंच थँक्यू, पण खूप काम बाकी आहे. अजून खूप इन्व्हिटेशन्स द्यायचे. ओ काय साहेबराव, आमच्या बरोबर कधीतरी थोडा वेळ घालवा की. काम काय नेहमीचीच आहेत. ते मला नक्कीच आवडलं असतं, पण सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हिटेशन. अन्नपूर्णा मॅडम, राजन सर, आपली प्राजक्ता बेबी हिचा वाढदिवस आहे. तुम्ही दोघांनी अगत्याने येण्याचे करावे. धन्यवाद. हे काय आहे? हे नयनतारानी इन्व्हिटेशन पाठवलंय. प्राजक्ताचा वाढदिवस आहे ना, त्या पार्टीचं. अरे वा, म्हणजे आपण बिझनेस पार्टनर म्हटल्यानंतर आपण सगळेच जाणार आहोत, राईट? नाही नाही, आमंत्रण फक्त अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सरांसाठी आहे. व्हॉट? हा हो, मी येतो. चला. एक साहेबा, हा कसे आहात? मस्त. प्राजक्ता आणि अनिका दोघी मैत्रिणी आहेत, एकाच वर्गात आहेत. मग अनिकाचं, तिच्या आईचं आणि तिच्या आजीचं नाव कसं नाही इन्व्हिटेशनवर? काय झालंय, प्राजक्ता बेबी जी आहे ती तिच्या सगळ्या मैत्रिणींना इन्व्हिटेशन कार्ड आहे ना, ती कॉलेजमध्येच देणार आहे. अच्छा. आणि माझं काय, मी हुकमाचा ताबेदार. माझ्या मॅडमनी काय सांगितलं मला की अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सर यांना निमंत्रण देऊन ये. मी तेवढं करायसाठी म्हणून आलो होतो. चला येतो, मला खूप काम आहे. बरं. चला. सुजाता, चहा दे लवकर. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये नयनताराचं. सुजाता, मला पण चहा दे ग. अरे ही काय वागण्याची रीत झाली का? आपण या लोकांशी ना पार्टनरशिप करायलाच नको होती. खरं तर त्या योग्यतेचीच नाही आहेत. तर कामिनी, प्रोफेशनल आणि पर्सनल या गोष्टी वेगळ्या असतात. हा अनिका, बोल ना. ऐक ना, तुला प्राजक्ताच्या बर्थडेचं इन्व्हिटेशन मिळालंय का? हो, मला आणि पिंक्सला इन्व्हिटेशन कार्ड मिळालंय, बट आय गेस ती तुला नाही देणार आहे इन्व्हिटेशन कार्ड. व्हॉट? कोण बोललं तुला? ॲक्च्युली पिंक्सनी प्राजक्ताकडे तुझं इन्व्हिटेशन कार्ड मागितलं होतं, बट ती म्हणाली की तुझं नाव गेस्ट लिस्टमध्ये नाही आहे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.